नमस्कार मित्रमंडळी, मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सध्या मी आता कोकणामध्ये आलो आहे गणेश उत्सवासाठी. तर मुंबई ते कोकण हा प्रवास कसा आहे, कसा होता आणि रस्ते कुठपर्यंत चांगले आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. गाडीची पूजा होते आता आपल्या गाडीला हार घालून आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे. गाडी आपली रेडी झाली आहे. हाय करतो नाही. हाय. मी नवीन युट्यूबर पप्पांचा बाळ आहे. आता पप्पाने मी पण आता व्लॉग बनवायला घेतलाय. तर चला आता बघूया आपल्या गाडीचं पूजा. यस. कुठे चाललात भाऊ तुम्ही? भाई कुठे जाणार आता एवढी गाडी बांधून? गावी. तर आता गणपतीसाठी आम्ही गावी जाणार आहोत. जाण्याच्या पूर्वी गाडीचा एक लुक बघून घ्या. गाडीवरती किती सामान लोड केलंय. कसं आता आम्ही थोड्या वेळातच निघणार आहे. चला गणपती बाप्पा. आता आम्ही नागोठण्या फाट्यापर्यंत आलो आहे. नागोठण्यापर्यंत तरी रस्ता व्यवस्थित आहे. तर तुम्ही नागोठण्यापर्यंत येऊ शकता, व्यवस्थित आहे. इथून पुढे रस्ता कसा असेल मी तुम्हाला पुढे नक्की कळवेन. टेम्पल गावाच्या इथे आलो आहे आणि थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे. एक 6-7 मिनिटाचं ट्रॅफिक दाखवत आहे, पण बघू अजून किती वेळ लागणार आहे. मानगाववरून थोडं पुढे आल्यावरती तांपल्ले करून एक गाव आहे. तर आम्ही चौकशी केल्यावरती आम्हाला कळाले ट्रॅफिक फक्त रस्त्याचं काम चालू आहे यामुळे झालं होतं. एक 15 ते 20 मिनिटात आम्ही तिकडनं निघालो. नमस्कार, सुप्रभात मंडळी. आता आम्ही चिपळूणला पोचलो आहे. तर चिपळूणपर्यंत तरी चांगला रस्ता आहे. खूप मध्ये थोडे पॅच आहेत, पण खूप चांगला रस्ता आहे. म्हणजे आणि आता समोर निसर्ग बघा एकदम सुंदर झाला.
आता इथून पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. तर इथून संगमेश्वरपासून खराब रोड चालू झाले. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. इथून पुढे रोड कसे असतील हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तर मंडळी, हॉटेल वृंदावन करून एक रेस्टॉरंट आहे, इकडे आम्ही आता नाश्ता केला. संगमेश्वरच्या जरा पुढे आहे. तर संगमेश्वरच्या पुढे रस्ता खूप जास्त खराब आहे. मधला पॅच खूप जास्त खराब आहे. संगमेश्वरच्या पुढे रत्नागिरीपर्यंत असाच रस्ता होता. खड्ड्यांच्या साम्राज्यामध्ये पुढे जात मी इथपर्यंत आलो व रत्नागिरीच्या पुढे आपलं सिंधुदुर्गापर्यंत रस्ता खूप चांगला होता. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे लोक कोकणात येणार आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा.